कोण पोलीस चौकीजवळ आष्टे व नौकार लॉजिस्टिकमुळे 9 जून रोजीही अशाच प्रकारे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर 8 जून रोजी मध्यरात्री बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली असताही या सर्व बाबतीत कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. असाच प्रसंग 10 जून रोजी 10:30 वाजता आला. त्यावेळेस अनेक वाहतूक पोलीस या सगळ्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये कर्तव्य बजावत दिसले, परंतु नौकार लॉजिस्टिक व आष्टे लॉजिस्टिक या व्यवस्थापनाकडे कुठल्याही प्रकारची जबाबदारी न पाळल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. या सर्व बाबतीमध्ये आष्टे लॉजिस्टिक व नौकार लॉजिस्टिक यार्डच्या बाबत कठोर भूमिका घ्यावी अशी पत्रकार संघटनेने मागणी जोर धरलेली आहे. यावर पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस नियंत्रण व आरटी विभाग काय कारवाई करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. हे बघा, लक्षात ठेव आता हे दुसरा दिवस आहे आता. साहेब, हे जरा संपवा तुम्ही. मी रोज बातम्या टाकतोय, ट्रॅफिकला रोज बातम्या टाकतोय मी. हे संपवा, हे नौकारचं आणि याचं आष्टेचं. नाही तर आम्ही सगळे पत्रकार साहेबांना उपोषणाला बसू रस्त्यावर. दिवशी साहेबांना भेटा ना तुम्ही, सिनियर साहेब. हे रोज चालू आहे यांचं. आता मी कॉन्स्टेबल काय करणार मला साहेब? दंड मारा ना तुम्ही. आजची कारवाई मारा तुम्ही. दंड तुम्ही आपण वाहतूक नियंत्रण करायचंय. आम्ही तर मारतो की लगेच, आता मारणारच आहे दंड. आता ते लांब मारा, इकडे मारा. ओके. बुझाओ. पूरा महाराष्ट्र की वाट लगा डाले साले तुम लोगों ने. श्रमजीवी दिवसभर थकून आल्यानंतर या वाहतूक कोंडीतून आपला मार्ग काढत असताना ट्रक, रस्ते या सर्व बाबतीमध्ये अनेक प्रकारे अडचणी निर्माण होत असून अनेकांचा जीव धोक्यात जात आहे. आष्टे लॉजिस्टिक व नौकार लॉजिस्टिक मात्र या सर्व बाबतीमध्ये दुर्लक्ष करत असून भविष्यामध्ये मोठ्या जीवितहानीस कारणीभूत ठरणार असल्याचे कारण या निमित्ताने समोर येत आहे. यावर उपाययोजना कराव्या असे प्रवासी नागरिकांचे म्हणणे आहे. नाही ना, तुमचं काम नाही ना साहेब. ते ट्रॅफिक पोलीस कशाला ठेवले? ट्रॅफिक पोलीस कशाला ठेवलेत? तुम्ही लोक थांबून तुम्ही थांबवतात असं ते ट्रक ड्रायव्हर म्हणते लोकांचं म्हणणं आहे.